करून करून आपले हात दुखतील पण खाणाऱ्याचे तोंड थांबणार नाही, इतकी अप्रतिम ही मी तुम्हाला आजची रेसिपी शेअर करत आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा। माझे हात दुखून आले पण खाणारे काही थांबले नाही, अशी ही आजची रेसिपी आहे आणि सगळ्यांनाच पौष्टिक आहे। चला तर सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये 1 वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ का वापरायचं, याच्यामध्ये खूप मस्त वजन कमी करायचं असेल तर ही पौष्टिक असतं। अर्धी वाटी बेसन वापरा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ वापरा, जेणेकरून वेट लॉस करत असाल तरीही पौष्टिक आहे आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल तरीही पौष्टिक आहे। तिथे आपण बेसन आणि गव्हाचं पीठ अर्धी वाटी घेतलं आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ, बारीक चिरलेली मस्त अशी कोथिंबीर घेतली। तुम्ही याच्यामध्ये अजून पालेभाज्या ॲड करू शकता। अर्धा चमचा जिरे टाकायचं आणि 1 चमचा तीळ टाकायचे, मस्त तीळ टाकायचे आणि खूप छान टेस्ट येते तिळाने जर तीळ टाकले त्याच्यामध्ये तर। हे टाकल्यानंतर अर्धा चमचा हळद टाका, चवीपुरतं तिखट टाका, परत आपल्याला आवडीनुसार तिखट टाका। इथे मी 1.5 चमचा तिखट टाकलेलं आहे, थोडंसं तिखटच खूप छान लागतात। हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा तुम्ही घालू शकता, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये अजून आपल्याला एक गोष्ट म्हणजे ओवा ॲड करायचा आहे, थोडासा क्रश करून असा हा ओवासुद्धा टाकायचा। आणि याच्यामध्ये अजून एक म्हणजे आपल्याला 1 चमचा छोट्या वाटीने इथे मी ताक वापरलेलं आहे, बटर मिल्क आहे। तुम्ही याच्याऐवजी 1 चमचा दही वापरलं तरीही चालतं, खूप उत्तम। मी इथे ताक वापरलं आणि थोडंसं पाणी टाकून याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट तयार होतो, फक्त 5 मिनिटात तयार होतो। कुठलीही तयारी न करता पटकन आपण ही रेसिपी बनवू शकतो। नाश्त्याला, स्नॅकला, मुलांना टिफिनला देण्यासाठी ही खूप पौष्टिक आहे। आता थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करायचं, अजून थोडं पाणी टाकून याला मिक्स करत घ्यायचं, म्हणजे कुठलीही मळायचं देखील आपल्याला कणिक भिजवायचं टेन्शन नाही। हे झटपट असं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं। याचं हे बॅटर जे आहे एकदम पातळ असं ठेवायचं आहे, कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। भरपूर पालेभाज्या घातल्या तरीही उत्तम आहे, वजन कमी करत असाल तरीही उत्तम आहे। अजून थोडंसं पाणी टाकून परत याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम जसं आपण धिरड्याला ठेवतो ना, थोडंसं पातळ धिरडे बनवत असताना तसं आपल्याला याचं बॅटर ठेवायचं आहे। क्लॉकवाईज दिशेने व्यवस्थित मिक्स करायचं, जेणेकरून याच्यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहता कामा नये। गुठळी राहिली नाही म्हणजे आपली जे आहे धिरडं व्यवस्थित होतं। अजून थोडंसं पाणी टाकून याला मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। थोडं पाणी टाका, एकदम पाणी टाकू नका, म्हणजे हळूहळू पाणी टाकलं की आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करता येत असते। बघू शकता अशा पद्धतीने मी परत थोडंसं पाणी टाकून याला अजून पातळ बनवणार आहे, याच्यापेक्षा देखील पातळ मी बनवणार आहे। हे बघा, असं आपल्याला वाटीने टाकता आलं पाहिजे, असं बॅटर आपल्याला करायचं। अगदी चिमटेने मी इथे खाण्याचा सोडा वापरलेला आहे, नाही वापरला तरीही चालेल, तुम्ही खाण्याचा सोडा स्किप देखील करू शकता आणि तो ॲक्टिवेट होण्यासाठी पटकन मी चमच्याने मिक्स करत आहे। जेणेकरून असा मिक्स केला ना, आपला खाण्याचा सोडा लगेच ॲक्टिवेट होऊन जात असतो, इझिली पटकन हलवलं तर। नंतर एकीकडे गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवायचा आहे, त्याला थोडंसं तेल ग्रीस करायचं आहे, ऑइल ग्रीस करा, नाही केला तरीही चालते, जर तुम्ही ऑइल तुम्हाला नाही वापरायचं तरीही चालतं। आता वाटीने काय करायचं, अगोदर बाहेरून टाकायचं आहे, नंतर आतमध्ये हे आपल्याला बॅटर सोडायचं आहे। तवा मध्यम गरम ठेवा, आता हा थोडासा थंडच आहे, तर नंतर आपण आतमध्ये असं वाटीने त्याचं बॅटर टाकून द्यायचं आहे। पातळ बॅटर आपल्याला वरतून टाकायचं आहे, बघू शकता अशा पद्धतीने टाका। आता तुम्हाला हे धिरड्याची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा। जिथे राहिलं तिथे देखील परत ते व्यवस्थित असं टाकून घ्या। आता गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवा, कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घ्या आणि वरतून परत थोडंसं आपल्याला वरची साईड झाली की थोडंसं ऑइल ग्रीस करा, जेणेकरून याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे तर कुठेही चिरा पडता कामा नये, म्हणून हे बघा अशा पद्धतीने मी थोडंसं याला ऑइल देखील ग्रीस केलेलं आहे। वरतून ऑइल ग्रीस करून याला परत थोडा वेळ होऊ द्या, जेणेकरून त्याची खालची साईड ही सोडली पाहिजे। खालची साईड सोडेपर्यंत याला हलवू देखील नका। बघा, आता त्याने अलगद अशी खालची साईड सोडायला सुरुवात केलेली आहे। सराट्याच्या साहाय्याने त्याला कडा मोकळ्या करा त्याच्या, बघू शकता अशा पद्धतीने। तुम्हाला जर दोन्ही साईडनं भाजायचं असेल दोन्ही साईडने भाजा, पण हे व्यवस्थित झालेलं आहे, आता दोन्ही साईडनं देखील झालेलं आहे। नंतर असं फोल्ड करून एका सराट्याने त्याला परत अजून थोडंसं ढिल्लं करा खालून। काय ना, मोठा धिरडे आहे त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं असं ढिल करायचं, पूर्ण परिपक्व झालं, निघलं, शिजलं की नंतर काढून घ्यायचं। बघू शकता असं सराट्याने काढून घ्या। आता आपल्या इथे व्यवस्थित असं धिरडं तयार झालेलं आहे।
पौष्टिक आहे, टिफिनमध्ये देण्यासाठी खूप उत्तम आहे. सकाळी नाश्त्यामध्ये झटपट तयार होतो हा ब्रेकफास्ट. परत दुसरा करत असताना देखील मी थोडंसं ऑइल ग्रीस केलं. अगोदर बाहेरच्या साईडने टाकलं, नंतर आतच्या साईडने टाकून द्यायचं आहे. दुसरा बनत असताना बघा पटकन अशी जाळी आलेली आहे, कारण थोडंसं बॅटर ते रेस्टला गेलं म्हणून ते त्याला व्यवस्थित जाळी आलेली बघू शकता. अशा पद्धतीनं दुसरा देखील मी बनवून घेतला. वरतून थोडंसं ऑइल ग्रीस केलं आणि त्याला खालून कडा सोडेपर्यंत होऊ दिला. जेवढं तुम्ही पातळ टाकसाल तेवढं आपला धिरडा अजून छान येणार आहे. परत याला थोडीशी ढील दिली आणि व्यवस्थित बनवून घेतलं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.